आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. दहिवडी पिंगळी दरम्यान तरुणीवर जबरी बलात्कार. दहिवडी पोलिसांनी आरोपीला घेतलं सांगलीतून ताब्यात. दहिवडी ते पिंगळी दरम्यान एका तरुणीवर जबरी बलात्कार झाल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार मे 2025 मध्ये घडल्याचा आरोप असून पीडित तरुणी सध्या 8 महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलंय. पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीने तिला थंड पेय सॉफ्ट ड्रिंक पिण्यास देऊन तिची शुद्ध हरपेल अशी परिस्थिती निर्माण केली. त्यानंतर तिला ओमनी वाहनातून निर्जनस्थळी नेऊन वाहनाच्या मागील सीटवर झोपून तिच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या अत्याचारानंतर तरुणी गर्भवती राहिल्याचं पुढे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 अंतर्गत कलम 4 आणि 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12:47 श्रीनगर पोलीस ठाणे जिल्हा ठाणे येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यात आला आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नितीन धुमाळ, निलेश कुदई, महेंद्र खाडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीला सांगली येथून रात्रभर शोध घेऊन ताब्यात घेतलेला आहे. दरम्यान या गुन्ह्यात वापरण्यात आलेले ओमनी वाहन दहिवडी पोलिसांनी जप्त केले असून पुढील सखोल तपास सुरू आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.